पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। स्वात्मसुख 214 ओव्या झालेल्या आहेत। एकदा मायेचं निरसन झालं सद्गुरु कृपेनं, तर त्याच्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाची अनुभूती येते। मग त्याचे ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये सगळी एकमुखी होतात। सगळ्याच्याच ठिकाणी परमात्मा स्वरूपाच्या अनुभवाची गोडी लागते आणि मग तिथं आता दुसरा विषय त्या ठिकाणी काही राहत नाही। त्यांचा सर्व इंद्रियाचा विषय परमात्मा स्वरूपाचा उपभोग घेणे हाच होतो। तेणेसीच क्रिया उपजे, तेणेसीच कर्म निपजे, तेणे विन काजे काय करू विसरे। आता हा अनुभव आला की मग कळालं की परमात्मा हा सगळं काही असणारा, सगळ्यांचा आश्रय असणारा आहे। त्याच्यामुळंच हे सगळं जे आपण काय करतो, कर्म क्रिया ही सगळी त्याच्या आधारावर आहे। तोच या सगळ्याचा काय आहे की कर्म करणारा आहे किंवा कर्माला प्रेरणा देणारा आहे। कर्माची प्रवृत्ती त्याच्यामुळं होते आणि त्यात तेणे विण काजे काय करू विसरे। आता दुसरं काही जरी केलं तरी त्याचा विसर पडणार नाही, कारण तोच एक त्याच्या ध्यानीमनी बसलेला आहे। श्वासोश्वासाचे परिचार ते निर्व्यापारेची व्यापार, निमिषोन्निमिषाचे विकार निर्विकारे विचरती। आता श्वासोश्वास येतो जातो, त्याच्यामध्ये श्वास येणं थांबणं, श्वास सुटणं आणि दुसरा श्वास घेण्याच्या मधला जो भाग आहे, या सगळ्याला परिचार म्हटलं। येणं जाणं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, पण असूनसुद्धा निर्व्यापाराचा व्यापार। काय केलं आहे, जसं मनुष्य रस्त्याने कुठं चालला म्हणजे मग डावा उजवा पाय टाकत जातो, पण हात हलवण्याचं काय, त्याला काय व्यापार आहे का? पण हात हलतेतच ना, त्याच्याशिवाय त्याला शरीराचा तोल सांभाळला जायचा नाही। म्हणजे सहजच त्या गोष्टी होतात। तसं श्वासोश्वासाचा निर्व्यापारातला व्यापार होतो आणि जे काही असेल, पापणीची उघडझाप असो किंवा त्यातले जे निमिषोन्निमिष जे आहेत, ती सगळी सहज होत असतात। जै सद्गुरु कृपा धडपुडी, ते अतींद्रिय जे गोडी, ते इंद्रिय कर्मी उघडी उदास राहटे। आता जे जे काही सद्गुरु कृपेतून बाह्य होत असलेलं सगळं तर आहेच आहे, त्यातही आहे, आणि जे अतींद्रिय म्हणजे इंद्रियांच्या कुठल्याच ह्याच्यामध्ये ते बसत नाही, असं केवळ इंद्रिय विरहित होत असणारी जी गोडी, ते सगळंच। आणि सांगितलं ते इंद्रिय कर्मी उघडी, तर ती कुठून दिसून आली, तर तो त्या अनुभवाशी एकरूप झालेला आहे। हे त्याचा वरची जी देहबोली, म्हणजे त्याला हसावं वाटतं, नाचावं वाटतं, रुदन होतं, टाळ्या वाजवतो, हे सगळं चिन्ह कशाची, ती इंद्रियावर उघडी दिसतात, पण अतिनिंद्रिय आहेत। जसा अनाहत ध्वनी कशानेही तो आहात न करता होतो, तसं हे सगळं त्या ठिकाणी घडतं। या कारणे सद्गुरूची कृपा पाहे, तरी असाध्यतेची साध्य होय। या लागी धरावे त्याचे पाय निजात्म भावे। तेव्हा कुठेही योगी जपी तपी किती 8 तास करतात,
पण त्यांना आत्मसाक्षात्कार लगे होतो किंवा काही त्याच्या ठिकाणी प्राप्तव्य होतं असं नसतं, त्यांना झटावंच लागतं. पण ज्यानं आपलं काय आहे की सद्गुरू चरणाजवळ गेला, त्यांना शरण गेला, त्याच्या ठिकाणी हेच प्राप्त झालं. म्हणजे असाध्य सहज मिळणारं नाही, पण असाध्य ते साध्य. कारण अभ्यास तुका म्हणे, ते साध्य होतं पण अभ्यास आहे. पण अभ्यास कसाही करायचा का, योगी करतात ना, तपी जपी करतात. पण श्रीगुरू सांगतात तो मार्ग या साध्यापर्यंत नेऊन पोचवणारा असल्यामुळं तो सोपा आहे. आता त्याच्याकरता या लागी धरावे त्यांचे पाय, म्हणून मग हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. तेने साधिती साधने तुटची भवाची बंधने. नाथरायांच्या अभंगामध्ये हे सांगितलं. तो काळाचा आकळिता, मायेचा निर्दळिता, मनाचा नियंता तोची एकू. आता श्रीगुरूचं सामर्थ्य सांगितलं की त्यांच्यापुढं काळ काही करत नाही. काळ जो असतो तो काय आहे की त्यांच्यापुढं शांत होतो. दुसरी गोष्ट काय, माया काही करत नाही, मायेचं निर्दळन होतं आणि मनही शांत होतं. मनाचा नियंता. एरवी चौकडं मन हे चंचल आहे, पण याच्याजवळ आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, असा श्रीगुरूचा महिमा आहे. तो वेदाचा वाचकू, अर्काचा आदि अर्कू, इंद्रियांचा द्योतकू असे प्रभापणे. आता त्याच्यात श्रीगुरू कसं आहे तर प्रत्यक्ष वेदच आहे. ते असं तसं बोलले तरी माऊली सांगतात की तयाचे बिशात शब्द सुखे म्हणू येती वेद. आता ते काही बोलले तर वेदासारखं आहे. मग त्यांना प्रत्यक्ष वेद बोलायचं म्हणजे काय, तर प्रत्यक्ष वेद त्यांना हातात घेऊन सांगावं लागतो असं नाही, त्यांच्या मुखातून येतो. म्हणून असं सांगतं शास्त्र की कधीतरी एकदा पूर्व सनातन काळात वेद भगवंत बोलून गेला आहे असं नसून संत मुखातून वेद सतत बाहेर पडत असतो. म्हणून ते कसे आहेत, वेदाचे वाचक आहेत, त्यांच्या मुखातून वेद बाहेर पडतो. आणि जे काही जसा सूर्य आहे तो आपल्याला प्रकाश देतो, पण सूर्य काय करील, सगळं दाखवील, पण अंधाराचं प्रकाशन कोण करणार. म्हणून अंधाराचा प्रकाशक हा अर्क आहे, हा सूर्य आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी जे काही इंद्रिय आहेत आणि इंद्रियांना जे कळतं ती या परमात्मा स्वरूपाच्याच ज्ञानाने कळतं. या लागी कार्यसिद्धीचे माथा, भजावे वेगी श्री गुरुनाथा. बोलिलो ते अवस्था ऐसी आहे. एकंदरीत कोणतंही कार्य करायचं असेल तर श्रीगुरूला नमस्कार करावा, श्रीगुरूची याचना करावी, श्रीगुरूपुढं नतमस्तक व्हावं. भजावे वेगी गुरुनाथा. भजावे म्हणजे सर्वस्व तुमच्या सामर्थ्याने होणार आहे अशी भावना आपल्या मनाच्या ठिकाणी करावी. आणि मग अशी त्याच्या अवस्था तयार होते की हे सगळं माझं कार्य सिद्धीला जाईल तर यांच्याच कृपेनं. सकळ साधना गुरुभजन, साध्यावरही गुरुसेवन, गुरु वाचोनी अज्ञान विज्ञान न घडे. एकंदरीत अनेक साधन आहेत, पण सगळी साधने घाली ती काळाचे मुखी. सगळी साधनं काळाकडं नेणारीत. कारण मनुष्य साधन करतो, पण कोणतंही साधन जरासरी चुकलं तरी त्याला काळ सोडत नाही. मग त्याच्यामुळं सगळ्यात सोपं साधन कोणतं असेल तर श्रीगुरूचं नामस्मरण घ्यावं, श्रीगुरूची सेवा करावी, श्रीगुरूजवळ जे असेल ते श्रवण करावं. असे जे काही करत असेल आणि तो साध्यावरही गुरुसेवन, म्हणजेच मग जे साध्य प्राप्त व्हायचे ते साध्य प्राप्त होण्यास सोपं होईल ते कधी, श्रीगुरूची सेवा केल्यानं. म्हणून श्रीगुरूची सेवा याच्या वाचून दुसरं काही नाही. मग श्रीगुरूची सेवा
श्रीगुरु सान्निध्यात बसून श्रवण करणं हेच ज्ञानप्राप्तीचं आहे. कारण श्रीगुरु कसे आहेत तर हे मुळातच ज्ञान स्वरूप आहेत आणि तेच अनुभव आणून देतात म्हणून विज्ञान स्वरूप आहे. तेव्हा श्रीगुरु ज्ञान हे दोन वेगवेगळं नाहीच, ते दोन्ही एकच आहे. गुरु तेथ ज्ञान हे दोन्ही एकच आहेत. गुरु निशेष परब्रह्म, गुरु आज्ञा सकळ कर्म, गुरुसेवा तो स्वधर्म सर्वार्थ सिद्धी. तेव्हा आता या सगळ्या गोष्टीमध्ये आपण काय करतो, सर्वश्रेष्ठ आहे, सगळ्याहून अत्यंत मोठं आहे ते ब्रह्म, बृहत असणारं म्हणजे ब्रह्म, आणि ते सगळ्यापेक्षा पलीकडे म्हण परब्रह्म. हे परब्रह्म अनुभवाला येणं, सहज होणं हे कधीच शक्य नाही. जेव्हा जेव्हा ज्यांना अनुभव येतो तेव्हा ते इंद्रियातीत होऊनच येतो. पण हेच परब्रह्म इंद्रियालाही सहज व्हावं असं जर काही असेल तर श्रीगुरु हे परब्रह्म इंद्रियाला सहज झालं. डोळे, कान, नाक, जीभ, सगळं जे ज्ञानेंद्रिय आहेत आणि कर्मेंद्रिय आहेत, सगळ्यांना श्रीगुरुजवळ काय असेल ते उपचार करता येतात. प्रत्येक इंद्रिय श्रीगुरूशी आपला संबंध करून स्वतःच्या ठिकाणी जे काय असेल ते पूर्ण करतो. आणि श्रीगुरूंनी आज्ञा दिली की मग कुठलंही कर्म असू द्या, सकळ कर्म हे जर काय असेल तर त्यातून होतो. मग सकळ कर्माला सगळ्यात काय महत्त्वाचं आहे, तुमची कार्यसिद्धी व्हायची असेल आणि ते धर्मानुसार व्हायचे असेल तर गुरुसेवा ही त्यातलं प्रमाण आहे. म्हणून मग स्वधर्म आणि सर्वार्थ सिद्धी हे सकळ कर्माला परिपूर्ण करून देणारा काय उपाय आहे तर गुरुसेवा. ते गुरुकृपेची गोडी, जरी वेगळेपणे आणि जोडी, तरी नागवनची रोकडी आणली जाणं. आता या सगळ्यामध्ये श्रीगुरूची कृपा प्राप्त झाली, गोडी प्राप्त झाली, पण थोडंसं काय झालं की अहंकाराला कुठंतरी जागा त्याने दिली आणि त्याच्यातून सगळं जर काय असेल तर वेगळेपणे आती जोडी, आती म्हणजे कळणं, मला कळतं असं थोडंसं जरी वाटलं, त्या कळतेपणाचा त्या ठिकाणी थोडा जरी स्फुंज निर्माण झाला, जसं म्हणतो का नाही आपण की अग्नी आपलं काम करतो. मग अग्नी जर खूप मोठं वाळलेल्या गवताचा ढीग असेल तर एक कोलंती खूप झाली. तसं तुम्ही श्रीगुरूच्यापासून दूर व्हायला एक तुमच्याजवळची अवज्ञा खूप झाली, ते कोलंतीसारखीच आहे. म्हणून मला कळतं अशी हे आहे, ही काय आहे, सर्वनाश करणारी एक अग्नीची ठिणगीच आहे. आणि त्यांनी काय होईल, तरी नागवनाची रोकडी, मग तुमच्या हाताने तुमचं नुकसान होईल. मग सगळं काय मिळालं ते सगळं वाया गेलं असं होईल. जैसा गुळा माझी दगडू, सर्वांग झाला गोडू, परिपाकी दावी निवडू वेगळेपण. आता काय अजून म्हणजे अशी काही शेतकऱ्याची खोड असते की गुळाचं वजन जास्त भरावं म्हणून गुळाची ढेप बनवतानाच त्यात दगड घालायचा. अर्थात तो दगड काय आहे, अर्धा किलो झालं, पाव किलो किंवा एखाद्या किलोचा जर झाला तर 1 किलोनी ढेप वाढलीच की. हे किती जरी झालं तरी जेव्हा तुम्हाला गुळाचा वापर करायचा आहे तेव्हा हा दगड जरी गुळाने माखलेला असला, गुळासारखा दिसत असला तरी ते पाक त्याचा होईल काय, थोडंच त्याच्यापासून स्वयंपाक होईल का, तर तो होणार नाही. काही झालं तरी तो आपला उघडेपणा आणि आपला वेगळेपणा दाखवणारच आहे. का आंब्याच्या पोटी असती रसाची या खोटी, परी त्या माझी असे गाठी ते वेगळीच पडे. आता जे काही आंबा आहे त्या आंब्याला काय रसदार आंबा असला म्हणजे कितीतरी रस त्याच्यातून निघतो आणि रसालासुद्धा गोड असतो.
पण शेवटी किती आंबा गोड असला तरी कोय काढूनच टाकावं लागते ना. त्याच्यामध्ये काय, त्याही माझी असे गाठी, म्हणजे ही कोय त्यात आहे तिला बाजूलाच काढावं लागतं. मग ती जशी वेगळी पडते. कशासाठी सांगत आले हे? वर आपल्याला सांगितलं आहे की जरा जरी तुमच्या ठिकाणी कळतेपणाचा अहंकार आला तर कसं वेगळं व्हाल, त्याला हे उदाहरण आले. का सोज्वळ हिरा शुद्ध, माझी अवलक्षणाचा बिंद, तो अमोल परिमंद होवनी ठेला. आता काय आहे की सगळं चांगलं आहे, हिरा म्हणजे चांगल्यातला हिरा आहे, पण कुठं थोडंसं जरी त्याला काही डाग असला तर ते अवलक्षण असं समजलं जातं, म्हणजे तो लक्षणाला चांगला नाही. मग आता हा इतकं सगळा चांगला आहे, पण इतकं असूनसुद्धा त्याला किंमत कमी झाली का, तर त्याच्यावर कुठंतरी काहीतरी बाद आला. मग जे त्या हिऱ्याचं सोज्वळपण असतं ते सोज्वळपण तितकं राहिलं नाही. मग कसं झालं तर त्याला मंदपणा आला, कारण त्याचा दोष निर्माण झाला की जे त्यात नसू नये असं त्याच्यामध्ये आहे. मग तो जसा इतकं सगळं असूनही बाजूला काढून ठेवावा लागतो. घृता माझी घातले काश्मीर लिंग, ते तद्रूप जिथेसे चांग, परी वेगळेपणाचे अंग अनुसूट असे. आता दुसरं दाखवलं की जे स्फटिक असतो त्याला काय आहे, ज्ञानेश्वरीसुद्धा त्याला काश्मीरी म्हटलेलं आहे. मग आता हा दिसायला कसा आहे तर अगदी पारदर्शक आहे, पण जे काही पातळ असं तूप आहे कडवलेलं त्याच्यात ठेवला तर तो शुभ्र पांढरा असूनसुद्धा आता तुपासारखा पिवळा दिसेल. मग आता त्याचा रंग त्याच्यासारखा जरी दिसत असला तरी तूप बाजूला काढताना किंवा तूप ताटात वाढताना तो कसा होईल, तो बाजूलाच पडेल. म्हणजे जसं त्याचंसुद्धा काय आहे की बाजूलाच राहतो. निद्रित निद्रा सुख अंगे नवेची निशेष, या लागिली वेगळेपणाचे संतोष सांगोल आहे. आता जो प्रत्यक्ष झोपला तो सुखीच होता, पण त्याच्या सुखामध्ये त्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष झोपीच्या ठिकाणी संतोष नव्हता. तो कधी आला, जागा झाल्यावर, म्हणजे त्याला झोपीतनं वेगळं काढल्यावरच ही झोप सुखी छान होती, मला त्यात सुख वाटलं हे सांगता आलं. तैसा आत्मसुखे मी सुखी आहे, ऐसा सुखेत्वे फुंजोल आहे, तरी वेगळेपणेची राहे सुखवेदने. आता एकंदरीत आत्मसुखप्राप्ती झाली आणि इतकं सगळं होऊनही त्याच्या ठिकाणी त्या सुखाबद्दलचा थोडा जरी अहंकार आला, त्याच्या ठिकाणी इतकं सुख प्राप्त होऊनही थोडं त्याच्यापासून वेगळेपण राहतं. म्हणजे हा त्याच्यातून जसा रसास्वाद नावाचा दोष आहे तो त्या ठिकाणी उभा राहिला, कारण त्याचं आणि त्या सुखातनं थोडंसं झालं. म्हणून दोन गोष्टीत की सुखरूप आणि सुखी ह्या दोन आहे. सुखरूप म्हणजे त्याच्यासारखा आणि सुखी म्हणजे सुखीच. म्हणजे हा सुखी का सुखरूप, तर सुखरूपपणा आला की तो सुखापासून बाजूला झाला आणि जो सुखी झाला तो सुखातच राहिला. मग हे वेगळेपण त्याला काय होतं की सुख आहे पण ते सुख भोगणं त्या आत्मसुखातून बाजूला राहून राहिलं. लवण म्हणे मी गोड पाणी, तरी नाही मिळाले मिळणी, तेणे स्वादे वेगळेपणी धोतिले ठावो. आता जेव्हा मिठाच्या ठिकाणी आपल्या स्वउत्पत्तीच्या ठिकाणाचे आठवण होईल तेव्हा म्हणतो मी पाणीच आहे. ते पाणी जसं तुम्ही गोड म्हणून पिता तसं मी सुद्धा तेच आहे. पण तो जो काही आहे तो पाणीच होता, पण आता बाजूला पडला. बाजूला पडलं की पाण्यापेक्षा त्याच्या ठिकाणची चव बदलली. मग मीठ पाणी पहिलं असूनसुद्धा पाण्यापासून जे त्याचं मीठपणात येणं झालं तेच त्याच्या ठिकाणी क्षार निर्माण करणारं झालं.
तोष देखोनी कळा, तरी तो चंद्रपणा वेगळा. चंदन तोषे देखोनी परिमळा, तै चंदनत्वा मुखे. एकंदरीत चंद्र आहे आणि तो चंद्र सगळ्याला काय करतो, आनंद देतो. त्याच्या ठिकाणी त्याला आनंद द्यायचा आहे, पण त्याच्याजवळ जशा जशा कला आहेत त्या कलाने तो चंद्र वेगवेगळा दिसू लागला. प्रतिपदीचा, द्वितीयेचा, तृतीयेचा त्याच्या ठिकाणी बदल आले. तसंच चंदन तोषे देखोनी परिमळा. आता जर चंदनच दुसरा एखादा सुगंध पाहिला, अरे म्हणला त्याचा तो सुगंध चांगला आहे, असं स्वतः चंदन म्हणलं तर चंदनाला बाजूला राहावं लागेल. कारण चंदन हे स्वतःच सुवासिक आहे, पण दुसऱ्याच्या सुवासाचा सुवास पण मनुष्याने सुद्धा कुठलंही अत्तर लावलं तर लावस्तोवर त्याला त्याचा वास राहतो. पुन्हा त्याच्या दिवसभर जरी कानामध्ये लावलेला असेल तर दुसऱ्याला वास येईल पण त्याला येत नाही. तसं चंदनाचा वास चंदनाच्या ठिकाणी, पण दुसऱ्या वासाने त्याला वेगळं काढलं जाईल. हिंगू म्हणे मी दुर्गंधू, तरी तो वेगळेपणे शुद्धू. तैसा आनंद म्हणे मी आनंदो, ते आनंदा वेगळा. तेव्हा जसा हिंगाच्या ठिकाणी हिंगपणाचा सुवास आहे आणि तो आवश्यक त्या ठिकाणी आहेच, म्हणजे त्याच्या ठिकाणी ते जे काही आहे ते त्याच्या दृष्टीनं शुद्धत्वच आहे, पण वासाच्या दृष्टीने त्याला वेगळं काढलं. कारण ह्याचा वास आणि इतर वास या दोघात फरक झाला. तसंच आनंद म्हणे मी आनंदू. वास्तविक परमात्म्याच्या आनंदाशिवाय दुसरा कुठला आनंदच नाही, तोच आहे. पण जो मी आनंदू म्हणतो तिथं काय झालं, कोश तयार झाला, आनंदमय कोश आला, मग तो आनंदापेक्षा वेगळा झाला. तैसे सात्विकाचे भरते, का सुखपणे दावी सुखाते. तरी जाण अज्ञान तेथे ज्ञानरूप असे. एकंदरीत सत्वगुणानं परमात्मा अनुभवाला येतो, पण ते सात्विक भाव उभा राहिले की थोडासा बाजूला झाला. कारण सात्विक भावाचं लक्षण सुखाच्या बाजूतनंच जरी आलं असलं तरी ते सगळ्या देहावर स्पष्ट होणारं आलं, आणि त्याच्यामुळं हे जे काही सात्विक अष्टसात्विक भाव उभा राहिलेत, हे दाखवणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे कुठं दाखवायला लागलं तर अज्ञानावर परिणाम दाखवायला लागलं. ज्ञानाची सगळी जी काही आहे ती स्पष्ट लक्षणं कुठं दिसतात तर अज्ञानावर, म्हणजे कुठं दिसतात देहावर. देह कोणाचं कार्य आहे, देह अज्ञानाचं कार्य आहे, म्हणजे हे अज्ञानाच्या ठिकाणी हे ज्ञानरूप लक्षणं दिसतात. म्हणजे आता पहा, अष्टसात्विक भाव उभा राहणं हे साध्य नाही, ते त्याच्या ठिकाणचा अनुभवाची एक काय आहे क्रम आहे तो, किंवा क्रमसाध्य. त्याच्या पुढं जाऊन नितांत शांती हे परमात्मा स्वरूपाचं काय आहे खरा अनुभव आहे, की शांतीनंतरम, पुन्हा शांतीशिवाय दुसरं काही नाही, एकच एक, असं ज्या ठिकाणी होईल तिथे मग त्याच्या अगोदर जे अष्टसात्विक भाव उठले ते ज्ञानाचेच आहेत. अष्टसात्विक भाव हे ज्ञानातूनच आले, पण अज्ञानाच्या अंगावर आले, म्हणजे देहावर आले, आणि देहही सुखी झाला. पण देह बनावट त्याची ना, किती जसं आता एखादा गुलाबजाम किंवा असं काही करतो आपण, साखरेच्या पाकात टाकतो, त्याने त्याला साखरेच्या पाकाची गोडी लागली, पण त्याचा स्वभाव कुठे गेला का? गुलाबजाममध्ये घातलेलं जे काही आहे बनावट त्या पिठाची, ते आपलं अंग दाखवणार. दुसरं काय आहे, जिलाबी टाकली तर जिलाबी आपलं अंग दाखवणार. जे त्यात टाकले त्याचा जे काय स्वतःचा स्वभाव आहे ते थोडा तरी पुढे येतोच. जैसे काष्ट अवघे जळे, होय काष्टपणा वेगळे. परी लखलखी जे इंगळे, तो काष्टलेश की. आता जसा एखादं लाकूड पूर्ण जळालं आणि त्याच्या ठिकाणी लाकूडपणा राहिलाच नाही, ते आता लाकूड संपलं. जसं आपण काय केलं की एखादा विस्तव पेटलेला आहे आणि त्यात लाकूड टाकलं. मग आता तुमच्या काय आहे परीक्षा चालल्या होत्या, तुम्ही काय केलं, एक
लिंबाचा तुकडा टाकला, एक बाभळीचा तुकडा टाकला, अजून कोणत्या तरी 4-2 लाकडांचे वेगवेगळे प्रकार त्यात टाकले आणि जोपर्यंत ते जळण जळत होतं तोपर्यंत काही नाही, एकदा त्याचा रसरशीत कोळसा पडला आणि मग सांगितलं आता कोणता कोळसा कोणत्या लाकडाचा आहे सांगा. तर आता सांगता येत नाही. तो काय झाला की अग्निरूप झाला, पण त्याच्या ठिकाणी अग्निपणाचा लखलखीतपणा हा जो काय आहे तो अग्नीचं ते स्वरूप नाही. लाल दिसणं अग्नीचं काय अंग आहे, उष्णता आणि प्रकाशत्व. लालपणा कुठला आहे तर लालपणानं तो अग्नीतनं वेगळा दिसू लागला. लवण जळी मुरे परी स्वादू जळत्वे वावरे, तै लवण जळाकारे उरलेची दिसे. आता पाणी आणि पाण्यात काय मीठ टाकलं. आता असं एक धरून चालू आपण की लिटरभर पाणी आणि लिटरभर पाण्यात 1 चमचाभर मीठ टाकलं. आता थोड्या वेळाने पाहिलं तर ते मीठ त्यात काय केलं, विरघळून गेलं. मीठपणानं संपलं, पण पाणी खारट झालं ना. म्हणजे पाण्याचा स्वाद मिठानं आपल्यासारखा करून तो त्या पाण्याला त्याच्यात स्वादामुळं वेगळं पण आलं. म्हणजे त्याच्या ठिकाणी मिसळलं खरं. काय आहे की लवण मिळविता जळे काय उरले निराळे, असं आपण म्हणतो. ते मीठपणानं उरलं नाही पण स्वादाने उरलंच. जे थोडं जरी तुमचं काहीतरी अंश मात्र का होईना बिघडलं तर तुम्ही कसे वेगळे होता हे समजून देत आहेत. कापूर अंगी मिळे परी कापूरत्व न मावळे, तो अतिदीप्ती उजाळे उरला दिसे. तेव्हा काही झालंच, कापूर आणि अग्नी एकत्र आले तरी पण त्याच्या ठिकाणी जी काही प्रभा बाहेर पडली त्याच्यापासून ज्योत निर्माण झाली. जसा आरतीला कापूर टाकला मग ती वडी जळत जळत आली. आता विजणार म्हणून तर त्यांनी दुसरी वडी टाकली की पुन्हा प्रज्वलित झाला. म्हणजे त्या वडीनं प्रज्वलित होणं हे त्याचं एक काय कापराचं अंग झालं. अग्नीन ते एक होऊन संपून जाईल, पुन्हा मागं नाही. पण जसा अग्नी त्याला पेटवतो तसे त्याची प्रज्वलना मोठी होत जाते. म्हणजे त्याच्यात त्याचा वेगळेपणा त्यावेळेस स्पष्ट होत असतो. तैसे सुख एक आहे ते जेथे प्रगट होल आहे, तेत अज्ञान दिसत आहे अज्ञान रूपे. अज्ञान दिसत आहे ज्ञान रूपे. एकंदरीत काही जरी झालं तरी परमात्म स्वरूपाचा अनुभव जरी आला असला तरी सुख जे काही प्रकट झालं आहे ते प्रकट व्हायला कशाचा तरी आधार घ्यावाच लागतो. मग तो जो आधार आहे तो आधार कुठं शोधला जातो तर जो तो मनुष्य तो आपल्या आपल्या ठिकाणीच त्याची लक्षणं पाहतो. म्हणजे लक्षण पाहण्याकरता त्याला जे ज्ञानानं ती लक्षणं दिसू लागली, पण ते ज्ञान ज्याच्यावर दिसून आलं त्याच्या ठिकाणी काय अज्ञानाचं स्वरूप आहे. आता ज्ञानानं ज्ञानपणा आणि सुखपणा दोन्ही दाखवलं, मग संपवलं. जसा मनुष्य सुखी झाला, आत्मसाक्षात्कार झाला, आत्मसुख प्राप्त झालं, देह संपला का? देह राहणारच आहे ना. मग तो सुखातनं सुख उपभोगल आणि परत उत्थान होईल. म्हणजे त्या सुखातनं बाहेर आला तर पुन्हा कशावर येतो? बाहेर येतो म्हणजे काय करतो? देहावरच येतो ना. म्हणजेच त्याचं जे अज्ञान आहे त्या अज्ञानावर ज्ञानाची लक्षणं येतात. मग संत महात्मे देहवानच पण ते ज्ञानीत, आणि सामान्य जीव अज्ञान पण अज्ञानीच आहे. आता ते ज्ञानी जरी आहे तर देह आहेच, हा अज्ञानी आहे पण देह आहेच. मग त्याच्या ठिकाणी जे काय अज्ञानाचं लक्षण आहे ते आहे. मग त्यामुळं संत महात्म्यांच्या ठिकाणी यत्किंचित का होईना कुठंतरी अज्ञानाचं लक्षण बाहेर पडतं. जसं माऊलींना पुष्कळ झालं, इकडं बोल तिकडं बोल, खूप सहन केलं, एके दिवशी का होईना राग आलाच आणि ते जाऊन बसले आत लावून ताटी लावून घेऊन. तेव्हा मुक्ताबाईंनी समजूत काढली, म्हणजे थोडं तरी अज्ञानाचं अंग बाहेर येतंच. आता तो जो काय आहे तो शुद्ध परमात्म सुख कसं भोगलं जाईल? अज्ञान तर किंचित तरी आहेच. म्हणून मग त्याच्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला उकल करणार आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।